मुलींनो, आज आपण इयत्ता 9वीचा हास्यचित्रातील मुलं हा स्थूल वाचनाचा पाठ घेणार आहोत. लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. त्यांचा जन्म 1954 साली नांदेड जिल्ह्यातल्या कंधार या गावी झाला आणि ते नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून 2007 साली निवृत्त झाले. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन केले. त्यांना लेखनासाठी अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. जसे अनकॉमन मॅन R.K. लक्ष्मणसाठी महाराष्ट्र सरकारचा 2016चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2017 सालचा ना. धो. ताम्हणकर पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. अप्रूप या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार मिळालेला आहे आणि झाली लिहून कथा यासाठी महाराष्ट्र सरकारचा दिवाकर कृष्ण लघुकथा लेखनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच विश्वनाथ कथासंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. तर असं त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. या पाठामध्ये हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. हास्यचित्र आणि व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे. आता लेखकांनी या पाठात सांगितलेलं आहे की हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामध्ये काय फरक आहे. जसं हास्यचित्र याच्यामध्ये केवळ हसवणे हाच उद्देश असतो, तर व्यंगचित्र म्हणजे काय आहे की हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्रामध्ये हसवणे हा तो उद्देश असतोच, पण काहीतरी व्यक्तीचे म्हणा किंवा समाजाचे म्हणा गुणदोष सांगण्याचा सुद्धा व्यंगचित्रामध्ये प्रयत्न केलेला असतो. लेखकांनी या पाठात हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधील फरक सांगितलेला आहे. तसंच लहान मुलांची हास्यचित्रे काढणं हे अवघड काम असतं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे दिलेली आहे. तर बघूया हा पाठ आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो म्हणजे आपल्याला ते कार्टून हा शब्द इतका परिचित झालेला आहे की कोणी त्याला व्यंगचित्र म्हटलं किंवा हास्यचित्र म्हटलं तरी आपल्याला ते वेगळं वाटतं. कारण कार्टून आपण नेहमी TV वर बघत असतो आणि कार्टून हा नेहमी आपला नित्यपरिचयाचा शब्द झालेला आहे. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स. स्ट्रिप कार्टून म्हणजे चित्रमालिका असतात. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण आहे. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं हे चित्र हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल. आता लेखक असं सांगतात की चित्रमालिका जी असते तर त्याच्यामध्ये 2-3 चित्र असे एकादमाने येतात आणि पहिल्या चित्रामध्ये काहीतरी सांगण्याचा उद्देश असतो. पहिलं चित्र बघून आपल्याला हसू येत नाही, पण दुसरं आणि तिसऱ्या चित्रामध्ये जे काही लिहिलेलं असतं किंवा जे काही दाखवलेलं असतं ते बघून आपल्याला हसू येतं. जसं आता चिंटू आपल्या लहान बहिणीला चॉकलेट देतो, सोनूला, आणि ती सोनू चॉकलेट घेते. हे पहिल्या चित्रामध्ये. दुसऱ्या चित्रामध्ये असं दाखवलं जातं की चिंटू मॅनर्स शिकवतो आपल्या बहिणीला आणि विचारतो की चॉकलेट घेताना किंवा चॉकलेट घेतल्यानंतर काय म्हणायचं. चिंटूला अपेक्षित असतं की सोनूने थँक्यू असं म्हणायला पाहिजे. हे दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं असतं. पण तिसऱ्या चित्रामध्ये
सोनू चॉकलेट खाताना दाखवलेली असते आणि ती म्हणते आणखी एक चॉकलेट आहे का. म्हणजे चॉकलेट घेतल्यानंतर काय म्हणायचं असतं की आणखी एक चॉकलेट आहे का. तर इथे तिसरं चित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा हास्य निर्मिती होते, हसू येतं आपल्याला. अशी ही चित्रमालिका जी असते ते बघून आपल्याला हास्य येतं, खुदकन हसू येतं. कुणी सांगेल हास्यचित्र म्हणजे काय, तर कुणी सांगेल वेडंवाकडं चित्र, कुणी म्हणेल की त्यात एक जोक असतो म्हणजे विनोद असतो, आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं. असं वेगवेगळे लोक वेगवेगळी आपली मते सांगतील. पण लेखक असं म्हणतात की हास्यचित्र म्हणजे काय, तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. हास्यचित्राचं वैशिष्ट्य काय, तर आपल्याला हसू येतं. म्हणजे हास्यचित्राचा एकच उद्देश असतो, लोकांना हसवणं. पण व्यंगचित्राचं तसं नाही आहे. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा उद्देश नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि त्याशिवाय व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू बघत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्र याच्यामधला फरक लेखकांनी सांगितलेला आहे की हास्यचित्राचा उद्देश काय आहे, केवळ हसवणे, आणि व्यंगचित्राचा उद्देश काय असतो की हसवणे हा उद्देश तर असतोच, पण त्याही पलीकडे जाऊन काहीतरी गमतीदार विचार व्यंगचित्रामध्ये मांडलेला असतो आणि व्यंगचित्र बघून आपण अंतर्मुख होतो आणि विचार करायला भाग पडतो. तर व्यंगचित्र व्यक्तीच्या समाजाच्या गुणदोषाविषयी आपल्याला काहीतरी सांगू बघतं, विसंगती दाखवतात व्यंगचित्र. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रामध्ये जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का, तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकाराने लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार आहे. एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का, छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं, नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं. चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. आता लेखक इथे सांगतात की मुलांचं हास्यचित्र काढणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे, अवघड काम आहे, कठीण काम आहे. कारण लहान मुलांचं चित्र काढलं तर ते आकाराने लहान काढलं म्हणजे ते लहान मुलांचं असेल असं आहे का, नाही. तर मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलं वेगळी असतात. तर त्यांचे भाव जे आहे चेहऱ्यावरचे ते सुद्धा वेगळे असतात. त्यांना दाढी मिशा नसतात, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांचे निरागस भाव चेहऱ्यावरचे टिपणं हे कार्य जे आहे ते खूपच अवघड आहे. दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं, नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं, नाही. चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलांकडे बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. म्हणजे व्यंगचित्रकाराला जर सफाईदारपणे चित्र काढायचं असेल आणि व्यंगचित्रामधला जो आशय आहे तो चटकन लोकांच्या समोर पोहोचवायचा असेल तर त्याला खूप सूक्ष्म निरीक्षण करावं लागेल. लहान मुलांचं चित्र काढताना लहान मुलांची जी सायकॉलॉजी असते किंवा मानसशास्त्र असतं ते त्याला समजून घ्यावं लागेल, तरच तो उत्तम व्यंगचित्रकार बनू शकतो. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलांसारखं दिसणं हे खूप सर्वात कठीण आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात किंवा हास्यचित्रामध्ये लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. तर लहान मुलांचं चित्र काढणं हे फारच अवघड काम आहे, हे पटवून देण्यासाठी
वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी किंवा हास्यचित्रकारांनी जी चित्रे काढलेली आहेत तर ती उदाहरणादाखल लेखकांनी इथे दिलेली आहे. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4वी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. आता मुलांना गणित हा विषय खूप अवघड असतो ना, गणिताचा बाऊ करतात म्हणजे खूप अवघड आहे बुवा असं म्हणतात. पण जर गणिताच्या पुस्तकामध्ये हास्यचित्रांचा समावेश केला तर मुलांना कठीण जे आहे गणित तर ते सुद्धा सोपं वाटेल, कारण हास्यनिर्मिती होईल. तर इथे एक द फडणीस यांचं चित्र दाखवलेलं आहे. आता या चित्रामध्ये बघा तर ती मुलगी कमरेमध्ये वाकून झाडाला रोपट्याला एका दुधाच्या बाटलीने पाणी देताना दाखवलेली आहे. या चित्रामध्ये खरं तर व्यंगचित्रकारांनी जाड रेषांचा वापर केलेला आहे आणि ती लहान मुलगी लहान बाळाला जशी दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे आणि ते सुद्धा किती काळजीने. म्हणजे ती मुलगी निरागसपणे, ज्याप्रमाणे लहान बाळाची आई लहान बाळाचं पालनपोषण करताना त्याला बाटलीने दूध पाजते, त्याप्रमाणेच इथे त्या लहानग्या रोपट्याचं पालनपोषण करताना ती मुलगी दाखवलेली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव किती निरागस आहे, तिच्या चेहऱ्यावर किती त्या रोपट्याची काळजी अशी सांगितलेली आहे, दाखवलेली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरची निरागसता, ममत्व जे आहे, त्या रोपट्याविषयीची माया जी आहे, हे सगळे भाव फडणीसांनी येथे दर्शविलेले आहे. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, म्हणजे जसं फडणीसांच्या हास्यचित्रामध्ये आपण बघितलं ना की जाड रेषांचा वापर केलेला आहे, पण श्याम जोशी यांच्या चित्रामध्ये बघा की रेषा कशा आहे, जाड नाही आहे, बारीक आहे. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषापेक्षा अगदी उलट आहे, म्हणजे त्यांची जाड होती, यांची बारीक आहे, अगदी नाजूक आहे, लवचिक आहे. त्यांच्या या हास्यचित्रामध्ये बघा एक छोटा मुलगा दाखवलेला आहे आणि इथे दुसऱ्या चित्रामध्ये एक त्या रांगत्या मुलापेक्षा एक थोडा मोठा मुलगा असा दाखवलेला आहे आणि गणपती बाप्पा दाखवलेला आहे. आता हा छोटा रांगणारा जो मुलगा आहे तर तो अगदी निष्पापपणे म्हणतो की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही उघडेच असतो बुवा. हे जे आपण वाचतो तर त्यावरून आपल्याला हसू येतं, कारण लहान बाळाला आंघोळीच्या आधी वगैरे आपण सहसा उघडं करतो आणि त्याच्या मनात कोणते विचार येत असतील हे चित्रकारांनी टिपलेले आहे आणि त्यातून हास्यनिर्मिती झालेली आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बघा की हा जो मुलगा आहे तो सुद्धा लहानच आहे, पण या रांगणाऱ्या मुलापेक्षा हा थोडासा मोठा आहे. तो गणपती बाप्पाची पूजा अर्चना करतो आणि जसं आपण देवाला फूल वाहतो, तो मुलगा म्हणतो की बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे या चित्रातूनही बागेत कधीकधी फुलांचा तुटवडा असतो आणि म्हणून मी तुला बॅडमिंटनचं फूल देतो आहे. तर या मुलाचा निरागसपणासुद्धा, निष्कपटपणासुद्धा आपल्याला दिसून येतो. तर हीच असेच भाव दाखवणं लहान मुलांच्या चेहऱ्यावर, हेच हास्यचित्रकाराचं किंवा व्यंगचित्रकाराचं कौशल्य असतं. अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते आपल्याला. शिवाय देवाला फूल देणारा हा जो मुलगा आहे तर तो या बाळापेक्षा मोठा आहे. आणि हास्यचित्र आणि चित्रामध्ये हाच फरक असतो की चित्रामध्ये हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो, तर हास्यचित्रामध्ये विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. आता हास्यचित्रामध्ये
आपल्याला अगदी जसंच्या तसंच चित्र काढलं पाहिजे असं नाही आहे, पण आपण जे काही चित्र काढतो तर ते बघताच त्या चित्रातला आशय लोकांच्या लक्षात आला पाहिजे आणि हास्यनिर्मिती झाली पाहिजे, हा हास्यचित्रामध्ये उद्देश असतो. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. पहिल्या चित्रामध्ये चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. आता बघा, हा पहिल्या चित्रामधला जो मुलगा आहे तो पैशाचा गल्ला फोडतो आहे आणि त्याला असं वाटतं की मी किती पराक्रम गाजवतो आहे. तर पैसे जेव्हा आपण काढतो तेव्हा आजूबाजूला कोणी नाही आहे ना, आपल्याला कोणी बघत तर नाही आहे, आणि तरीसुद्धा बघत नाही हे असं त्याला बघायचं असतं. आणि आजूबाजूची स्थिती बघून की आपण एकटंच आहो, आता आपल्याला आपलं काम करता येईल असं बघून तो हा पराक्रम करताना आपल्याला दिसून येतो. पराक्रम कोणता आहे तर तो पैशाचा गल्ला फोडतो आहे. तर त्याच्या चेहऱ्यावरचे पराक्रमाची भावना किंवा कोणी नाही आहे आणि आपण पैशाचा गल्ला फोडताना काळजी घ्यावी, तर हे जे सगळे भाव आहे त्याच्या चेहऱ्यावर त्या व्यंगचित्रकारांनी टिपलेले आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघा की एक लहान मुलगा भोकाड पसरतो आहे. भोकाड पसरतो आहे म्हणजे काय, खूप मोठ्याने रडतो आहे. एरवी लहान मुलं आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी भोकाड पसरताना आपल्याला दिसतात, म्हणजे मोठ्याने रडताना दिसतात. पण हे लहान मूल उगीचच रडतं का? नाही. तर हा लहान मुलगा का बरं रडतो आहे हे पूर्ण चित्र आपण जेव्हा पाहतो आणि आपलं लक्ष त्या सेफ्टी पिनकडे जेव्हा जातं तेव्हा आपल्याला हसू येतं. आपल्याला वाटून जातं की हा लहान मुलगा उगीचच रडतो आहे, बाकी काही नाही. पण त्या चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसतं की ती सेफ्टी पिन, आणि आपल्या मनात विचार येतो की अरे, ही सेफ्टी पिन जी आहे ती याला टोचत असणार, जिथे टोचायला नको आहे तिथे ती टोचत असणार आणि त्याला खूप वेदना होत असतील आणि म्हणून यांनी भोकाड पसरलेला आहे, म्हणून हा मोठ्याने रडताना दिसतो आहे. आणि हे बघून आपल्याला खूप हसू येतं. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत ते बघा, असे त्याचे ताठ हातपाय असे दाखवलेले आहे. आता पुढचं चित्र बघूया. लहान मुलं कशी लहान दिसतात या चित्रामध्ये त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत असे चित्र बघावीत. जसं आता हे बाजूचे चित्र आहे ते बघा. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांनी काढलेलं हे व्यंगचित्र आहे. आता खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. पूर्वीच्या काळामध्ये सलून वगैरे तेवढे नसायचे. खेड्यामध्ये असंच रस्त्यावर वगैरे माळीदादा असायचा आणि लोक लहान मुलांना त्या मालीदादाकडे घेऊन जायचे. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. आता इथे बघा, तो माणूस कसा बसला आहे, म्हणजे तो उत्साही आहे. त्याच्या कानामध्ये पहा कंगवा वगैरे दिसतो आहे आपल्याला, आणि आत्ता कसा सापडला, जणू काही असे भाव त्या माल्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतात आहे. त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा, तेच हातपाय, तेच नागडोळे, पण फरक कुठे आहे की ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे आहेच, पण त्याशिवाय अधिक काही आहे का? निश्चितच अधिक काही आहे. आकाराने जरी लहान मोठे असले तरीसुद्धा मोठ्या माणसाचे भाव जे आहे चेहऱ्यावरचे ते व्यंगचित्रकारांनी किती शिताफीने टिपलेले आहे. तो माणूस उत्साही दाखवलेला आहे आणि हा जो लहान मुलगा आहे
तो वैतागलेला दाखवलेला आहे, कंटाळलेला दाखवलेला आहे. तसंही कटिंग करायला लहान मुलं उत्सुक नसतातच. तर ते हे सगळे भाव व्यंगचित्रकारांनी इथे टिपलेले आहे. ही चिंटूची चित्रमालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही. मात्र तिसऱ्या चित्रामध्ये त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असं व्यंगचित्र आहे. जसं पहिलं चित्र बघा, दुसरं आणि तिसरं, ही चिंटूची चित्रमालिका आहे ना. तर पहिल्या 2 चित्रामध्ये आपल्याला हसू येत नाही, पण तिसऱ्या चित्रामधलं जे काही आहे वाचून आपल्याला हसू येतं. पहिल्या चित्रामध्ये चिंटू आपल्या बाबांना विचारतो, पप्पा नदीचं पाणी कुठं जातं हो? आणि त्याच्या बाबांना खूप कुतूहल आपल्या मुलाचं वाटतं आणि आपला मुलगा किती हुशार आहे, जिज्ञासू आहे असं बघून ते हसतात आणि छान त्याला समजावणीच्या सुरात सांगतात की ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला मिळते. आणि मग त्यांच्याही मनात प्रश्न येतो की नेमका आज हाच प्रश्न चिंटूने मला का विचारावा, म्हणून ते का रे असं दुसऱ्या चित्रामध्ये विचारतात. आणि तिसऱ्या चित्रामध्ये चिंटू अगदी सहजपणे, अगदी निरागसपणे म्हणतो की तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली ना म्हणून विचारतोय. आता इथे जेव्हा आपण तिसऱ्या चित्रातले जे शब्द वाचतो आपल्याला हसू आल्यावाचून राहत नाही. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचं हे व्यंगचित्र आहे. चित्र पाहताच आपल्याला वाटते की ही दोन्ही वेगवेगळी चित्रं आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि हा मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल आणि सूक्ष्म असा होत जातो. आता या 2 चित्रामध्ये आपण बघा, व्हायोलिन बघा, हे एक मोठं व्हायोलिन आहे आणि हा जो माणूस आहे तो मोठा आहे, पण याचं जे व्हायोलिन आहे ते अगदी छोटंसं आहे. म्हणजे एक मोठं व्हायोलिन दाखवलं आहे, एक छोटं व्हायोलिन दाखवलेलं आहे, पण मोठं व्हायोलिन वाजवणारा मुलगा तो छोटा दाखवलेला आहे आणि छोटं व्हायोलिन वाजवणारा माणूस जो आहे तो मोठा दाखवलेला आहे. या चित्रामधून आपल्याला विसंगती पण लक्षात येते आणि हसू येतं की छोटा मुलगा असून एवढं मोठं व्हायोलिन वाजवतो आहे आणि हा एवढा मोठा माणूस असून एवढं छोटंसं व्हायोलिन वाजवतो आहे. असं विसंगती पाहून आपल्याला हसू येतं. पण त्या व्यंगचित्रकाराचा जो उद्देश आहे की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं, मोठेपणा आपल्याला तेव्हा आवडत असतो आणि जेव्हा आपण मोठं होतो तर तेव्हा आपल्याला समजतं की लहान आणि मोठं यात काही म्हणजे आकारानुसार वस्तू नसतात किंवा गोष्टी नसतात. तर मोठेपणी आपला जो आवडीचा छंद आहे तो आपण अगदी सूक्ष्म रीतीने जोपासत असतो. तर बाह्य आकाराचं जे आकर्षण आहे ते मोठेपणी आपल्याला कमी कमी होताना दिसतो. तर लहानपणी आणि मोठेपणी वागण्यामध्ये हा असा बदल होत असतो, हे सांगण्याचा चित्रकाराचा उद्देश आहे. आता हे चित्र बघा की हा जो स्काउटचा मुलगा आहे, हा स्काउटचा मुलगा सगळ्या गणवेशामध्ये आहे, त्याच्याजवळ सगळे साधन आहे स्काउटचे आणि त्याच्या बुटात असं काहीतरी खोलवर टोचल्या गेलेलं आहे आणि तो त्या बुटामध्ये अगदी मध्यभागी काहीतरी जे टोचल्या गेलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो आहे. ते काढण्याच्या प्रयत्नात त्याचं लक्षच नाही की आपण किती वेडंवाकडं झालेलं आहोत. पण तो इतका वेडावाकडा झालेला आहे आणि त्याचे डोळे बघा आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा की तो किती चिंतातूर झालेला आहे. हे बघून आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही.
हे हास्यचित्र कोणाचं आहे? तर ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं आहे. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रामध्ये काय जादू करता येते याचं हे उत्तम उदाहरण आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं हे चित्र आहे. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू आहे. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलेलं आहे आणि ते काढण्याच्या नादात तो मुलगा किती वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र आपल्याला दिसून येतं. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा आकार हा महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. जसं आता लहान मुलगा दाखवला तर त्याच्या हातापायाची बोटं ही सुद्धा लहानच असायला पाहिजे आणि बोटांच्या तुलनेत नखं आणखी लहान असतात, तर मग त्या नखांचा आकार आणखी लहान व्हायला पाहिजे. म्हणजेच काय की शरीराच्या अवयवाची जी प्रमाणबद्धता आहे तर ती त्या व्यंगचित्रात दिसायला पाहिजे. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा तर नसतातच, त्या काढायच्याच नसतात. हे तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही आहे. यापुढे हास्यचित्र आणि व्यंगचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही ठेवू शकता असं लेखक म्हणतात. आणि तुम्हीसुद्धा जर सूक्ष्म निरीक्षण केलं, लहान मुलं कशी वागतात किंवा मोठी माणसं कशी वागतात, त्यांचे हावभाव कसे असतात, त्यांच्या हालचाली कशा असतात, यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपणही एक उत्तम व्यंगचित्रकार किंवा हास्यचित्रकार होऊ शकतो. पण त्यासाठी सूक्ष्म अवलोकनाची गरज असते असं लेखकांचं म्हणणं आहे. तर या पाठामध्ये आपण हास्यचित्र म्हणजे काय, तर सफाईदार रेषांनी काढलेलं आणि केवळ हसवणे हा उद्देश ठेवून काढलेलं चित्र म्हणजे काय आहे, हास्यचित्र आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर व्यंगचित्र म्हणजे काय हे आपण बघितलं की व्यंगचित्र म्हणजे काय आहे, तर हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे आणि हास्यचित्रामध्ये केवळ हसवणे हाच उद्देश असतो. पण व्यंगचित्रामध्ये काहीतरी गुणदोष दाखविलेला असतो आणि काय स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि तसंच लहान मुलांचं हास्यचित्र किंवा व्यंगचित्र काढणं हे फारच अवघड काम आहे आणि त्यासाठी वेगवेगळी व्यंगचित्रकार आणि हास्यचित्रकार किंवा त्यांनी काढलेले जे चित्र आहेत त्यांचं विश्लेषणही लेखकांनी या पाठात केलेलं आहे. आता स्वाध्याय बघूया. पहिलं आहे की फरक लिहा, व्यंगचित्र आणि हास्यचित्र. आताच मी तुम्हाला सांगितलं की व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्रामध्ये हसवणे हा उद्देश तर असतोच, पण शिवाय काहीतरी गमतीदार विचार मांडणे हा सुद्धा उद्देश असतो आणि हसत हसत टीका करण्याचा उद्देश असतो. हास्यचित्राचा उद्देश केवळ हसवणे आणि मनोरंजन करणे हाच असतो. तर असा हा फरक आहे. दुसरं आहे की वैशिष्ट्ये लिहा. व्यंगचित्राची आपल्याला 4 वैशिष्ट्ये लिहायची आहे. पहिलं आहे की व्यंगचित्र जे आहे तो हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्यंगचित्रामध्ये काहीतरी सांगण्याचा उद्देश असतो. काहीतरी सांगण्याचा उद्देश असतो म्हणजे की समाजातील विसंगती दाखवलेली असते. तिसरं आहे की व्यंगचित्र जे आहे ते गमतीदार विचार त्यात मांडलेला असतो. आणि चौथं आहे की केवळ हसवणे हा उद्देश नसतो. आता व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन तुम्हाला हा विचार स्पष्ट करायचा आहे.
तर व्यंगचित्र आपण आधीच सांगितलेलं आहे की हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. म्हणजे व्यंगचित्रामध्ये हसवणे हा उद्देश तर असतोच, पण शिवाय व्यक्तीची बोलण्यातली किंवा त्यांच्या वागण्यातली विसंगती दाखवलेली असते, गुणदोष मांडलेले असतात, तर त्याचं हे प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडीतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील ज्या रूढ अपप्रवृत्ती आहे, लोकांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती आहे, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसांची होणारी जी कोंडी आहे, याचं दर्शन व्यंगचित्र आपल्याला घडवत असतं. व्यंगचित्र हे थट्टा, मस्करी, उपरोध किंवा उपहास यांचा उचित उपयोग करून चित्ररसिकाला योग्य काय किंवा अयोग्य काय याचे भानसुद्धा आणून देते. निखळ हास्य निर्माण करते व्यंगचित्र आणि हसवता हसवता उघड संदेशसुद्धा देत असते. तर आता या पाठामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते सांगायचं म्हणजे की एक चित्र दाखवलेलं आहे ना, की लहान मुलगा जो आहे तो एक मोठं व्हायोलिन वाजवताना दाखवलेला आहे आणि मोठा माणूस जो आहे तो एक छोटंसं व्हायोलिन वाजवताना दाखवलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं की लहानपणी आपल्याला बाह्य गोष्टींचं किंवा मोठेपणाचं खूप आकर्षण असतं, पण जसजसं आपण मोठं होत जातो तसतसं आपल्याला हे आकाराचा किंवा मोठेपणाचा असा काहीही जास्त फरक नसतो. तर आपल्याला जो छंद आहे तो जोपासण्याचा आपला उद्देश असतो आणि आपण मोठे झाल्यावर तो आपला जो छंद आहे तो अत्यंत सूक्ष्म रीतीने आणि खोलवर जोपासण्याचा आपला प्रयत्न असतो. तर हे सांगण्याचा म्हणजे व्यक्तीचे गुणदोष सांगण्याचा व्यंगचित्र हे प्रभावी माध्यम आहे. इथे आपला हा पाठ संपलेला आहे आणि या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. हा 4था, 5वा आणि 6वा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला आपल्या मनाने लिहायचा आहे, कारण यात तुमचे विचार तुम्हाला मांडायचे आहे, तुमचं मत तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तर तुम्ही हा स्वाध्याय लिहालच अशी माझी अपेक्षा आहे.